लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी स्वतःवर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। ते गंभीररित्या जखमी झालेले होते आणि त्यानंतर त्यांना तातडीनं लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 2 दिवस उपचार करण्यात आलेले आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। डॉक्टरांची टीम जी आहे ती त्यांनी एअर ॲम्ब्युलन्समध्ये त्यांच्यासोबत देण्यात आलेली आहे। लातूरचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे या महाविद्यालयातले जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत त्या एअर ॲम्ब्युलन्समध्ये सोबत जात आहेत। मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात येणार आहे। जर आपण डॉक्टरांची माहितीप्रमाणे लक्षात घेतलं तर काही क्रिटिकल कंडिशन्स जे आहेत ते उद्भवू शकतात आणि म्हणून काळजीसाठी आणि पुढच्या उपचारासाठी म्हणून त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। आपण पाहू शकता अशा पद्धतीने एअर ॲम्ब्युलन्सने लातूरच्या एअरपोर्टवरून त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। लातूरमध्ये कॅरिडॉर सारखीच पद्धत जी आहे ती पोलिसांनी किंवा प्रशासनानं अवलंबलेली होती। वाहतुकीचा कसलाही अडथळा त्यांना एअरपोर्टपर्यंत आणण्यामध्ये आलेला नाही आणि तातडीनं त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र तरी देखील काही क्रिटिकल कंडिशन्स उद्भवू नयेत म्हणून काळजी घेण्यासाठी म्हणून त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंद, ATV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।